सध्या आपण कृष्णा नदीच्या घाटावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर एक शेतकरी स्वतःहून या ठिकाणी आपल्या शेतातील जी भाजीपाला आहे किंवा मेथीची भाजी आहे या ठिकाणी आपण पेंडी बघू शकताय. तर ही पूर्ण आपली ह्याच्यामध्ये शेतातून आणलेली पेंडी आहे. आता या ठिकाणी हे तुम्हाला पेंडी दाखवण्याचा आणि हा जो विषय आहे तो मांडण्याचा एकच हेतू आहे की या ठिकाणी 20 रुपयाला पेंडी शेतकरी स्वतः देतोय मार्केटमध्ये, बाजारामध्ये. आणि व्यापाऱ्याकडे हीच पेंडी आज तुम्ही सांगलीमध्ये आहात, सांगलीमध्ये हा व्हिडिओ बघताय तर साधारण 40 रुपयाला पेंडी सध्या मार्केटमध्ये लावलेले आहे, जी काही भाजी मंडई असेल किंवा बाजारामध्ये. तर शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण बाजारामध्ये जात असतो त्यावेळेस हाच रेट आहे तो 30 रुपयाला जोडी अशी आपण मागणी करत असतो किंवा 20 रुपयाला जोडी द्या. पण जेव्हा एखाद्या व्यापाऱ्याकडे किंवा भाजी मंडईमध्ये आपण हीच पेंडी खरेदी करताय, एकदम फ्रेश माल आहे, त्यावेळेस तुम्ही 50 रुपयाला एक घेताय. तर या ठिकाणी आपले जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना आपण मदत करणं गरजेचं आहे. कष्ट करतात, त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघू शकताय की कृष्णा नदीच्या आपल्या या पाणीपात्रामध्ये ते स्वतःहून या ठिकाणी भाजीपाला घेऊन आलेले आहेत त्यांच्या शेतातील आणि ताजा भाजीपाला आहे. आजचा त्यांचा बाजार आहे सांडगेवाडीचा आणि ते धूत आहेत. तर या ठिकाणी अशा शेतकऱ्यांना आपण सुद्धा साथ देणं गरजेचं आहे, जेणेकरून हा जो काही कष्टाचा पैसा आहे तो त्यांना मिळावा, मूळ शेतकऱ्यापर्यंत पोचावा, ना की कोणत्याही मध्यस्थी किंवा कोणत्याही व्यापाऱ्यामार्फत. व्यापाऱ्याला मोठं करण्याऐवजी शेतकऱ्यांना मोठं करा. तुम्ही हक्कानं या ठिकाणी शेतकऱ्यांना मागा किंवा पण 5 रुपये कमी घे, पण आम्हाला 1-2 पेंडी दे. पण जास्त तोडून न मागता ज्या पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करताय जास्त पैशाने, तीच पेंडी तुम्ही शेतकऱ्याकडून खरेदी करावी, हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. आणि शेतकऱ्यांचं सुद्धा आपण मत जाणून घेऊया की थोडक्यात त्यांना काय म्हणायचं आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळाला की बस घेऊ, काय लागतं. पाऊस पाणी व्यवस्थित झालं, चांगलं झालं. आता ही तुम्ही 20 रुपयाला पेंडी लावलेली आहे होय, आणि चांगली फ्रेश आत्ता काढून आणलेली आहे आणि देशी माल आहे, देशी माल आहे पूर्ण. मार्केटला असं कोणाला असं माल नाहीये, नसतं. बरोबर ताजा माल आहे. आहे. एकदम बारीक असे त्याचे Fresh. हे सुद्धा आहेत, पानं सुद्धा आहेत, म्हणजे पूर्ण चवीला चांगली पेंडी आहे. एक नंबर. काय आता मार्केटमधून लोक 20 रुपयाला तुम्ही आता विकताय, खरं ही आता आजचा रेट मी बघितला तर या ठिकाणी 40 रुपयाला पेंडी मी काल घेतलेली आहे बाजारातून. तर आज तुम्ही 20 रुपयाला म्हणताय. शेतकऱ्याकडून किती रुपयाला पाडून मागितलं जातं गिरायकाकडून, त्यावर काय मत आहे? शेतकरी राजा माणूस असते हो, त्यानं दिल तेवढं काय पिकत असते, मागं थांबून चालत नाही. शेतकरी थांबला तर सगळं पिकाचं नुकसान, गुराढोरांचं नुकसान, काय येईल ते जरा द्यावं लागतं आम्हाला. बरोबर आहे. थांबायचं पटापटा माल संपला म्हणजे पुढे काहीतरी वैरणी असतात, गुरधार असतात, मोकळं करायचा फराफरा. एवढंच मिळून पाहिजे म्हणून शेतकरी जर बसला, सगळ्यांचं नुकसान आहे आणि पोटं कशी भरणार, उगाच पोशिंदा म्हणतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पण जास्त हे करू नये. आपला माल मध्यस्थांपर्यंत विकण्याऐवजी आपण स्वतः थेट विक्री केलेली परवडली. आता हा मार्केटमध्ये ही भाजी तुम्ही जर दिली तर तुम्ही शेतकऱ्याला किती रुपये मिळतात पेंडी मागे? तरी काय बघा की 7-8 रुपये तरी मिळत असतील. हा, म्हणजे विचार करा, 20 रुपये आणि 7-8 रुपयाचा फरक आहे. थोडक्यात शेतकऱ्यांनी सुद्धा याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला मार्केटमध्ये उतरणं आज गरजेचं आहे, आपल्याला जर फायद्यात यायचं असेल तर. नाहीतर ते व्यापाऱ्यांचाच फायदा यामध्ये होणार आहे. ठीक आहे. म्हणतो ते खरंच आहे.